नमस्कार. काल भीमाशंकरची वार्षिक सभा झाली. वार्षिक सभा कशी झाली, काय झाली, आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. देवदत्त निकम यांचे आरोप आहेत की वार्षिक सभा सत्ताधाऱ्यांनी गुंडाळली, लाभार्थी मंडळींना तिथं गोंधळ घातला. कसं पाहता या सभेकडे? तुम्ही सभासद आहात का? तुम्ही वार्षिक सभेला होतात? त्यांनी जो आरोप केलाय तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. या अगोदरही ते या कारखान्याचे काही काळ चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, परंतु त्यांनी आरोप करताना त्यांनी एकदम खालच्या पातळीवर जाऊन आरोप केलेले आहेत. त्यांनी माझ्या स्वतःवर माझं नाव घेऊन आरोप असा केलेला आहे का मी कारखान्याचा ठेकेदार आहे म्हणून. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की जर मी ठेकेदार असेल तर त्यांनी प्रूव्ह करून द्यायचं. अन्यथा जर मी ठेकेदार असेल असं प्रूव्ह झालं तर मी मार्केट कमिटीवर डायरेक्टर म्हणून काम करतोय, मी माझा राजीनामा देतो. आणि जर त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं तर त्यांनी भीमाशंकर सहकारी कारखान्याचा आणि उईद मार्केट कमिटीचा राजीनामा द्यावा असं मी जाहीरपणे सांगतो. दुसरी गोष्ट, त्यांनी जो कांगावा केला की इथे त्यांनी गुंड वापरले म्हणून, हा गुंड वगैरे काही नाही. कारण की माझ्यासारखा सभासद माणूस, खरं तर आमची राम ग्रामीण पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्हाला त्या याच्यात अधिकार दिला होता सभासद म्हणून. त्या मीटिंगला मी त्यासाठी सर्वसाधारण सभा आहे म्हणून मी उपस्थित राहिलो. आणि दुसरी गोष्ट, हे पतसंस्थेचं लेटर आहे. ह्या पतसंस्थेने मला दिलेल्या लेटरमुळं ही पतसंस्था भीमाशंकर कारखान्याची सभासद आहे 100% आहे. कारण की कैलासवासी रामशेठ आबा काळे त्या कारखान्यावर संचालक होते आणि आता ह्या पतसंस्थेचे अध्यक्ष अक्षय रामशेठ काळे सुद्धा संचालक आहेत. आणि पतसंस्थेने मला पाठवलं होतं. राहिला प्रश्न दुसरा, मला कदाचित असं वाटतंय ते विसरले असतील, कारण ते ज्या काळात चेअरमन होते त्या काळात माझा सलग 3 वर्ष ऊस त्या कारखान्याला गेलेला आहे. आणि ते सांगतायत हे कुठल्या प्रकारचे शेतकरी नव्हते आणि सभासद नव्हते. मी बी शेतकऱ्याच्या पोटीचा जन्म घेतलेला आहे. माझा दुसरा आरोप असा आहे, जाहीरपणे त्यांनी सांगावा, त्यांनी ज्या वेळेला कारखान्यावर ते संचालक झाले किंवा चेअरमन झाले त्या अगोदरची प्रॉपर्टी आणि आत्ता असलेली प्रॉपर्टी त्यांनी दाखवून द्यावा आणि मग आदरणीय वळसे पाटील साहेबांवर त्यांनी आरोप करावात. खरं तर आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते म्हणणारे नेहमी प्रत्येक भाषणामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांना भाग्यविधाते म्हणायचे आणि आत्ता खालच्या पातळीवर जाऊन ते साहेबांवर आरोप करतायत. खरं तर मी त्यांना सांगतो का माझ्यासारखा कार्यकर्ता आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना खरोखर साहेबांनी या तालुक्याचा कायापालट केलेला आहे. ज्या वेळेला हा तालुका दुष्काळग्रस्त होता त्यावेळेला साहेबांनी अगदी दुसऱ्याच्या तालुक्यातून ऊस आणून हा कारखाना चालवला. त्यावेळेला हे महाशय कुठं होते? कारखान्याचं चेअरमन यांना केलं, संचालक केलं, मार्केट कमिटीचं सभासद साहेबांनी केलं, सभापती केलं. हे कदाचित विसरलेले आहेत. तसेच खरा डाव त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी उधळलेला आहे. त्याचं कारणही साहेब तसंच आहे. कारण की आम्ही सभा चालू झाली त्यावेळेला अगदी मागच्या भागावर बसलो होतो आणि ज्या वेळेला सभा सुरू व्हायच्या अगोदर यांच्या कार्यकर्त्यांसह हे स्टेजवर चढायचा प्रयत्न करत होते आणि ब्रॅकेट लावले त्याच्या आतमध्ये त्यांचे 20-25 कार्यकर्ते आणि हे तिथे बसून घोषणा द्यायच्या विचारत होते. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या घोषणा दिल्या. दुसऱ्या कोणाच्या घोषणा दिल्या नाही. ज्यांनी तालुका सुजलम सुबलम केलाय त्याच माणसाच्या आम्ही घोषणा दिल्यात. अहो, हा भीमाशंकर कारखाना ज्या वेळेला ह्या तालुक्यात टिपरू पिकत नव्हतं त्यावेळेला ह्या आदरणीय वळसे पाटील साहेबांनी अगदी त्यागातनं हा कारखाना उभा केला. ह्या तालुक्यात पाणी आणलं म्हणून ऊस पिकलाय आणि म्हणून कारखाना उभा राहिलाय. हे कदाचित विसरलेत. यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलेलं आहे की बुवा हा कारखाना आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कितीतरी वेळा आम्ही 9 वेळा पारितोषिक घेतलेले म्हणून यांनी तोंडाने सांगितलेलं आहे. आणि आता हे खोटे नाटे आरोप करतायत आणि साहेबांना बदनाम करायचा प्रयत्न करतायत. जर मी कुठल्याही प्रकारे मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी म्हणून सरळमध्ये ज्या वेळेला या कारखान्यावर काम केले मग त्यांनी आमनासामने यायचं आणि माझ्यासारख्याला विचारायचं का तुम्ही ह्या कारखान्याला ऊस घातलाय का नाही. कारण की ते चेअरमन आहेत. समोरासमोर चर्चा करायची तयारी आहे? हा 100% माझी तयारी आहे. मी 100% त्यांना मी बोलू इच्छितो. ते म्हणाले लाभार्थी आहे, ठेकेदार आहे,
मी मगाशीच सांगितलं का मी त्यांनी मला प्रूव्ह करून द्यायचं आमनासामने, आणि त्यांनी सांगायचं का मी या कारखान्याचा ठेकेदार माझ्या नावावर ठेका आहे म्हणून त्यांनी प्रूव्ह करून द्यायचं. आणि त्यांनी प्रूव्ह करून दिलं का मी ठेकेदार आहे म्हणून त्या क्षणी मी मार्केट कमिटीचा राजीनामा देईन, अन्यथा त्यांनी मार्केट कमिटीचा आणि भीमाशंकर सहकारी कारखान्याचा राजीनामा द्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. ते वार्षिक सभेला आले, पुढच्या दाराने आले आणि वार्षिक सभा संपल्यावर मागच्या दाराने गेले. हां, ते मागच्या दाराने गेले. वार्षिक सभा संपल्यानंतर मागच्या दाराने त्यांच्याबरोबर जे त्यांचे 20-25 कार्यकर्ते होते ते अगदी सभा संपल्यानंतर लगेच, म्हणजे सभेला वेगळं वळण कोणी दिलंय? त्यांनीच दिले. सभा संपल्यानंतर बी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं, घोषणा देत बाहेर गेले. म्हणजे हा सगळा ते जे आरोप करतायत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर, अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर आणि वळसे पाटील साहेबांच्या समर्थकांवर, हे खोटं आहे. हे त्यांनी डोक्यावर घेऊन घोषणा देत गेले. म्हणजे प्री प्लॅनिंगने ते आले होते, आम्ही कुणी नाही. आणि राहिला प्रश्न, कुणी आला डीजे जो कार्यकर्त्यांचा जोशापाई, जे पारगावचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जोश होता, कारखान्याचे सभासद आहेत त्यांना बक्षिसं मिळाली होती, त्यांनी डीजे आणला होता, त्यांना आनंद उत्सव साजरा करायचा होता. म्हणजे ज्यांना कारखान्याचं बक्षीस मिळालं ते शेतकऱ्यांनी, हा, कारखान्याचा काही संबंध नाही. कारखान्याचा काही संबंध आहे त्याच्यात? कारखान्याने काय, ज्यांना बक्षीस मिळालंय त्यांनी डीजे आणला होता. देवदत्त निकम यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं, पुढे गेले. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांना देखील तुमच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतलं. साहजिकच आहे. जर ज्या वेळेला तुम्ही आमच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांना काहीतरी उचकून देत असाल त्यावेळेला साहजिक आहे आमचे कार्यकर्ते सुद्धा आमच्या नेत्यांना डोक्यावर घेऊन नाचणारच की. देवेंद्र शाह कारखान्याचे सभासद आहेत. हा, कारखान्याचे सभासद आहेत. दुसरी गोष्ट अशी का आज त्यांनी आरोप करताना, मी असेल, माझे काही सहकारी असतील, दिनेश खेडकर, वैभवजी उंडे यांच्यावर सुद्धा त्यांनी आरोप केले. 1-2 वर्षापूर्वी ज्या वेळेला त्यांनी पक्ष सोडला त्यावेळेला आम्ही गावगुंड नव्हतो का? त्यावेळेला आम्ही ठेकेदार नव्हतो का? त्यावेळेला जर आदिवासी भागात जायचं तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्याबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही गेलेलो आहे. त्यावेळेला गुंड नव्हतो का आम्ही? त्यावेळेला ठेकेदार तुम्हाला चालले का? हा माझा सवाल आहे. मगाशी आम्ही तुम्हाला प्रश्न असा केला होता की देवदत्त निकम मुख्य दरवाजाने आले, म्हणजे गेटच्या मधून आले, पब्लिकमधून, जाताना मात्र मागून गेले. वळसे साहेब सुद्धा पुढून आले, नंतर मात्र त्यांना सुद्धा वेगळ्या मार्गानेच बाहेर पडावं लागलं. साहेबांची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. साहेब आजारी आहेत. साहेबांना चालता सुद्धा जास्त येत नाही, कारण की ॲक्सिडेंट झाला असल्यामुळं साहेबांना उतरले स्टेजवरनं आणि तिथं शेजारने स्टेजच्या शेजारी गाडीत जाऊन बसले. तसं यांनी जे मागच्या दाराने जाण्याचा प्रयत्न केला, प्री प्लॅनिंग होता, बाहेर पुढे गेले, सभा मंडपाच्या पुढच्या बाजूला गेले. हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लगेच उभी करायचं ठरवलं आणि हा त्यांचा प्री प्लॅनिंग होता. त्यांनी तो प्लॅनिंगने केलेला आहे तो प्रकार सगळा. आणि मला एक सांगायची बाब दुसरी, आदरणीय या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील ही सुद्धा ह्या कारखान्याचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं. परंतु 2004च्या नंतर आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या विरोधात गेल्यानंतर आदरणीय शिवाजीदादांनी कधीही कारखान्यावर टीका टिप्पण केलं नाही, कारखान्यावरून कधी गदारोळ घालवला नाही आणि त्यांचं सुद्धा योगदान त्या कारखान्यात उभं करण्यामध्ये आहे की. आढळरावांना सुद्धा आभ्रूनुसार दावा ठोकला होता की. आढळरावांवर हे बघा, त्या काळातलं ते राजकारण होतं. आढळरावांवर आबरू नुकसानीचा दावा ठोकला, परंतु आढळरावांनी कधी चुकीचं वागलं नाही हे मी सांगतोय. दादा कधी अशा चुकीच्या पद्धतीने जरी ठोकला असेल पण दादांनी आबरू घालवली म्हणून ठोकला ना, की बाबा चुकीचा आरोप केला. हां, असं जर चुकीचा आरोप केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर आभ्रूनुसार दावा ठोकला. आबरू नुकसानीचा दावा त्या काळात ठोकलेला आहे. हे चेअरमन होते त्या काळात ठोकलेला. देवदत्त निकम स्टेजवर येण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काही लोकांनी ढकललं वगैरे अशी चर्चा होते, काय वस्तुस्थिती काय? मुळतज साहेब ते जे संचालक आहेत त्यांना अधिकार त्यांच्या मासिक मिटिंगचा आहे. त्यांनी खरं तर हे चुकीचा पायंडा पाडला. त्यांना मासिक मिटिंगमध्ये पूर्णतः बोलायचा अधिकार आहे. ही वार्षिक मिटिंग, माझा प्रश्न आहे तुम्हाला, ही वार्षिक मिटिंग कोणाकरता असते? सभासदांकरता. हां, सभासदांकरता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता, बरोबर? पहिली सभासदांकरता. हां, सभासदांकरता.
काल आदरणीय वळसे पाटील साहेब सुद्धा स्टेजवर बोलले नाहीत. ते सुद्धा संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, परंतु ते सुद्धा बोलले नाहीत. मग ही सभा जर सभासदांची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे तर यांनी तिथं बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्यांची मासिक मीटिंग असते त्यावेळेला गप्प बसायचं आणि इथे गदारोळ करायचा. म्हणजे खरं गालबोट कालच्या सभेला कोणी लावलं हे तुम्ही मला सांगा. माझा प्रश्न आहे तुम्हाला. टाळी एका हाताने वाजत नाही ना. टाळी एका हाताने वाजत नसू द्यात, परंतु मला सांगा ते जर संचालक आहेत. दत्त निकम यांची एंट्री झाल्यावर तुमच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरू झाल्या, दिलीप वळसे जिंदाबाद, दिलीप वळसे जिंदाबाद. हा खिजवण्याचा प्रकार वाटत नाही? हे बघा, ज्या वेळेला माणूस तुम्ही बोलताना ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक होती त्यावेळेला हेच म्हणायचे माझं दैवत आहे, आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेत. त्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही साहेबांचं नाव घेऊन मार्केट कमिटीला विजयी झालेला आहात. आणि आत्ता जे 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, मी स्वतः ग्रामपंचायत मतदारसंघातनं त्यावेळेला मी निवडून आलेलो आहे. त्यावेळेला यांनी साहेबांचा लोगो लावून साहेबांचा फोटो लावून मतं मागितली. मग त्यावेळेलाच तुम्ही का नाही साहेबांना नव्हतं जवळ ठेवायचं. म्हणजे स्वार्थी राजकारणी तुम्ही लोकांना लाभार्थी म्हणा, खरे लाभार्थी माझ्यासारखा म्हणून प्रथमतः तुम्ही सरपंच होते आणि मग तुम्हाला या कारखान्याचं संचालक केलंय, तुम्हाला चेअरमन केलंय, मार्केट कमिटीचं सभापती केलंय. खरे लाभार्थी तर तुम्ही आहेत आणि तुम्ही बाकीच्यांना सांगता काय लाभार्थी कोण आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.